नमस्कार मित्रांनो, आज सहजच चालता चालता सामनामधला रोखठोक हा लेख वाचला. नाव होतं नंदनवनाची मानसिक कोंडी. मला असं वाटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा हा लेख असावा, कारण त्यांच्या शासकीय निवासस्थानाचं नाव नंदनवन आहे. परंतु जेव्हा लेख वाचला तेव्हा असं जाणवलं की शेर ए उबाठा आता शेर ए पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे की काय. म्हणजे जी भूमिका उबाठासाठी पार पाडत होते ती आता काश्मीरी फुटीरतावाद्यांसाठी पार पाडत आहेत की काय, अशी माझ्या मनात भीती दाटून आली. कारण या लेखामध्ये जे काही म्हटलंय ते नेमकं कशासाठी लिहिलंय त्याचा काही प्रयोजन कळत नाही. कदाचित यावर्षी मोदींमुळे लंडनची वारी टळली असल्यामुळे लंडन नाही तर नाही काश्मीरवर समाधान मानावं लागलं असावं, आणि ज्यांच्यामुळे काश्मीर दौरा झाला त्याबद्दल काहीतरी लिहिणं हे साधारणतः पत्रकारितेत समजलं जातं. लोक जंकेट्स वगैरे घेऊन जातात. पण तरी देखील काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याबद्दल लिहिता लिहिता एक गोष्ट अग्रलेखाच्या त्या लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात काश्मीरमधल्या श्रीनगरमधल्या शंकराचार्य मंदिराबद्दल बघा. श्रीनगरमधील गोपादरी पर्वत शिखरावर आदि शंकराचार्यांचं हे स्थान, तेथे एक प्राचीन शिव मंदिर आहे. काश्मीरवर अनेक संकटे आणि हल्ले झाले, पण शिखरावरील हे मंदिर कायम सुरक्षित राहिले. सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत, काशी मथुरेपर्यंत अनेक मंदिरांवर मुघल सम्राटांचे हल्ले झाले, मंदिरे उद्ध्वस्त झाली, पण बहुसंख्य मुस्लिम वस्तीने घेरलेल्या गोपादरी पर्वतावरील हे मंदिर सुरक्षित राहिले. हे फक्त हिंदूंमुळे नाही. म्हणजे मुसलमानांनी कशा प्रकारे शंकराचार्यांचं मंदिर वाचवलं, इथून याला सुरुवात होते. पुढे काश्मीरमधल्या हिंदूंच्या नरसंहाराबद्दल आणि त्यांना तिकडनं हाकलून लावण्याबद्दल संपादक काय म्हणतात बघा. शंकराचार्यांचे हे स्थान म्हणजे काश्मीर खोऱ्याचा सांस्कृतिक वारसा आहे असे मुसलमानांनी मानले व हा इतिहास जपला पाहिजे असे त्यांनी ठरवले. कोणी ठरवले? मुसलमानांनी. पुढे म्हणतात 1995 नंतर काश्मीरातून हजारो पंडितांना पलायन करावे लागले. काश्मीरमधलं पलायन 1995 सालानंतर झालं आणि ते हिंदूंना करावं लागलं. इतका मोठा अपमान काश्मीरमधल्या हिंदूंचा आजपर्यंत मी कोणी मुसलमान नेत्यांनी केला असता तर समजू शकलो असतो. रलीव गलीव चलीवच्या घोषणा देत की एकतर धर्मांतरित व्हा, मुसलमान व्हा, नाहीतर पळून जा, नाहीतर मरायला तयार राहा, अशा प्रकारच्या घोषणा देत असंख्य हत्या घडवून, महिलांवर बलात्कार करून, लहान मुलांचे बळी घेऊन हिंदूंना हाकलून लावण्यात आलं. आणि संजय राऊत म्हणतात 1995 सालानंतर हिंदूंना पलायन करावं लागलं. आणि या सर्व काळात हिंदूंचे शक्तीपीठ स्थितप्रज्ञ राहिले. रात्रीच्या काळोखात पर्वतावरील शंकराचार्य मंदिर झगमगलेले दिसले. म्हणजे काय? जेव्हा हजारो हिंदूंना अत्याचार करून पळवून लावलं तेव्हा शंकराचार्य मंदिरांनी काही केलं नाही. म्हणजे मला कळत नाही मंदिर काय करणार, याच्यात काय शाप देणार का, वीज वगैरे कोसळवणार? ज्यांनी हत्या केल्या, ज्यांनी बलात्कार केले, ज्यांनी लोकांना हकलून लावलं त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही. आणि टीका कशावर? तर हिंदू मंदिरावर. म्हणून म्हटलं की हे शेरे पाकव्याप्त काश्मीर वगैरे झालंय की काय. पुढे म्हटलेलं आहे
पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याचे सावट आहे. पर्यटकांची संख्या 25% घटली आहे आणि त्यामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झालेला आहे. बहुसंख्य जनता गरीब आहे आणि सरकारच्या मेहरबानीवर जगत आहे. पुन्हा भीतीचे सावट आहेच. म्हणजे बघा, याच आसपास जर तुम्ही कुठे शोध घेतला असेल तर तुम्हाला हे स्पष्टपणे दिसेल की जम्मू काश्मीरमध्ये 2-3 दिवसापूर्वीची बातमी आहे, 2025 साली 1,78,00,000 लोकांनी भेट दिली. 1,78,00,000. पहलगामचा दहशतवादी हल्ला होऊनही, ऑपरेशन सिंदूर होऊनही एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली. आतापर्यंत एवढ्या कधी पर्यटन जम्मू काश्मीरला झालं नव्हतं. हे झालं ते कशामुळे झालं तर कुठेतरी मोदी सरकारने तिथे जी सुरक्षा व्यवस्था उभी केलेली आहे त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. पण यांची रड काय आहे तर 25% पर्यटकांची संख्या घटली आहे. 25% पर्यटकांची संख्या गेल्या काही महिन्यात घटलेली आहे, कारण विमानसेवा बंद आहे. परदेशातनं भारतात येणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. म्हणजे जो ओघ कमी झालेला आहे तो मुख्यतः परदेशी पर्यटकांचा ओघ कमी झालेला आहे. अर्थातच स्थानिक पर्यटकांनाही आजूबाजूला काय चाललंय, इराणच्या समर्थनार्थ निधी कोण गोळा करतंय, इराणच्या मुद्द्यावर भारतापेक्षा आपण इराणचं मीठ खातोय की काय, अशा प्रकारे कोण वागतंय, आणि त्याच्यामुळे पर्यटनावर परिणाम झाला असेल तर पर्यटनावरचा परिणाम महाराष्ट्रातही झालेला आहे. पण ज्यांना फक्त लंडनला जायची आणि तिकडचं पर्यटन बघायची सवय, त्यांना हा परिणाम, त्यांना काश्मीरमध्ये कसा परिणाम झालाय आणि लोक बिचारे सरकारच्या निधीवर कसे अवलंबून आहेत. काश्मीरमधले सफरचंदांचे बागावाले आणि इतर सगळे ड्रायफ्रुट्सवाले गडगंज श्रीमंत आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद होता तेव्हा देखील यांच्या दहशतवाद्यांना खंडणी देऊन यांचा धंदा मात्र सुरक्षित होता. आता तर त्याच्यामध्ये कलम 370 हटल्यानंतर तर एवढी मोठी वाढ झालेली आहे. ठीक आहे, ते समजू शकतो. पुढे बघा, पुढे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 2019 मध्ये काश्मीर राज्याची पुनर्रचना झाली. कलम 370 हटवून लेह लडाख वेगळं केलं गेलं, केंद्रशासित प्रदेश झाला. म्हणजे ओमर अब्दुल्ला राज्याचे मुख्यमंत्री, पण त्यांचं राज्यावरचं नियंत्रण गेलं. आज म्हणे जम्मू काश्मीर पूर्णपणे केंद्र सरकारची वसाहत बनलेली आहे. जम्मू काश्मीरमधून रणबीर पिनल कोड गेलं आणि भारतीय न्याय संहितेचे IPC आलं. भारताचे 890 कायदे झाले, तरी अजून लोकांचे राज्य आले आणि लोकशाहीचा झेंडा विधानसभेवर फडकतोय असं दिसलं नाही. बघा, म्हणजे ही खरोखर फुटीरतावादी भाषा कुठून डोक्यात येते मला कळत नाही. ज्या रणबीर काय जे त्यांचं जे IPCच्या ऐवजी त्यांची जी संहिता होती ती नेमकी कशाच्या आधारावर होती? त्याच्यात जातीवर आधारित आरक्षण नव्हतं, त्याच्यामध्ये महिलांना समान स्थान नव्हतं. पण दुःख कशाचं आहे, ही रणबीर संहिता गेली आणि IPC आलं. आणि अजूनही म्हणे सामान्य लोकांना त्यांचं राज्य आहे असं वाटत नाही. जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा ते एक स्वतंत्र राज्य होतं, किती वर्ष केंद्राचं राज्य तिथे होतं. जरा आठवून बघा, तुमच्या आदरणीय परमपूज्य इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्या राज्यात, राजीव गांधी यांच्या राज्यात किती काळ जम्मू काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार होतं आणि किती काळ तिथे केंद्राची राजवट होती. पण दुःख कशाचं तर म्हणे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री, पण कुठल्याही केंद्रशासित प्रदेशात मुख्यमंत्र्यांना जेवढे अधिकार आहेत तेवढे ओमर अब्दुल्लांनाही आहेत. आणि जेव्हा केव्हा अब्दुल्ला घराण्याचे किंवा मुफ्ती घराण्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये काय झालं होतं हे दुर्लक्षानं एवढं. मला असं वाटतं भारतीय जनता दूधखुळी नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनात कशा प्रकारे स्थानिक आणि बाहेरचा असा संघर्ष सुरू झालेला आहे. कशा प्रकारे तिथे केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशची केडर म्हणतो IPS IAS अधिकाऱ्यांची, ती एकत्रित केल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अरुणाचल प्रदेश किंवा मग खरं अरुणाचल प्रदेश राज्य आहे पण त्याची स्वतःची केडर नसावी, पण त्याच्यामध्ये गोवा, मिझोराम अशा ज्या सगळ्या, अरुणाचल प्रदेश
या ज्या केंद्रशासित काडर म्हणजे जी राज्य केंद्र त्यांच्यामध्ये स्वतःचं पोलीस आणि प्रशासन नाही आहे, केडर त्यांचं केंद्रीय केडर आहे, त्याचं ते भाग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेर अशा प्रशासकीय संघर्ष तिथे सुरू झालेला आहे. आणि 2019 साली जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा लागू झाल्यावर भारतीय संविधानाप्रमाणे हे राज्य सुरू झालं, पण तोपर्यंत रणबीर पिनल सुरू होता. जमीन मालकी हक्काची अंमलबजावणी झाली. पश्चिम पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या, पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित आलेल्यांना नागरी हक्क बहाल झाले, पण जम्मू काश्मीर राज्याचे भूमिपुत्र असलेल्या काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी परतता आले नाहीत. कशा प्रकारे भाजपाने काश्मीरी पंडितांच्या नावावर मतं मागितली, पण ते अजून परतू शकले नाही. पण परतू शकले नसले तरी त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि ते जिथे आहेत तिकडनं मतदान करू शकतायत. बाकी वंदे भारत एक्सप्रेसचं कौतुक करता करता वंदे भारत सुरू करण्याचं श्रेय भारतीय अभियंत्यांचं आहे, भारत सरकारचं नाही. मग इतकी वर्ष जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा भारतीय अभियंत्यांना हा प्रकल्प पूर्ण करायला कोणी अडवलं होतं? पण जाऊ दे, म्हणून म्हणलं असे प्रश्न विचारायचे नाही आहेत. शेवटचा मुद्दा त्याच्यात म्हटलंय की अजेंडा असफल झालेला आहे, की कलम 370 काढल्याने भारतीय जनता पक्षाचा राजकीय अजेंडा सफल झाला, परंतु धर्मभेद वाढला. गुजरातचे व्यापारी नंदनवन गिळत आहेत ही भावना आहे. शेरे काश्मीर संस्थेत शिपायाच्या जागासाठी 50,000 अर्ज आलेले आहेत, त्यातले 700 PhD धारक होते. बघा, लष्करापासनं इंटेलिजन्सपर्यंत 5-6 एजन्सीजचे राज्य सुरू आहे. याला पोलीस स्टेट म्हणतात. लोकशाहीचा प्रकाश दिसत नाहीत. म्हणजे आता गाडी लष्करावर आणि IB सारख्या गुप्तचर यंत्रणा, भारताच्या गुप्तचर यंत्रणांवरही घसरलेली आहे. लष्करी राजवटीचा त्रास कोणाला होतो? ज्यांना दहशतवादी कारवाया करायच्या असतात, ज्यांना फुटीरतावादी कारवाया करायच्या असतात. पण यांना त्रास होतोय, याचा अर्थ शेरे POK असं सध्या अवस्था असावी. आणि मग कशा प्रकारे लोक आंदोलन करू शकत नाही? आंदोलन केलं तर देशद्रोहाची कलम लावली जातात. आणि प्रत्येकाकडे संशयाने पाहिलं जातं. अब्दुल्ला हे 3 लाखाच्या फरकाने लोकसभा हरले, पण विधानसभा निवडणुकीत ते जिंकले. काश्मीरच्या निवडणुका एजन्सीनी ताब्यात घेतल्या असून ओमर यांना मुख्यमंत्री केले असे श्रीनगरला उघडपणे बोलतात. ही भाषा कोणाची आहे? म्हणजे भारतात झालेल्या निवडणुका, जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुका ज्यात भाजपाचा पराभव झाला, याच्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा विजय झाला, ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले, पण ते मुख्यमंत्री नसून ते भारताचं पपेट आहे. ही भाषा पाकिस्तानींचीच आहे. म्हणून म्हटलं की इतक्या टोकापर्यंत एकतर हा द्वेष आहे तो गेलेला आहे, किंवा कोणीतरी बोलवतं धन अग्रलेख हे शेवटी कोणाचं तरी पाहुणचार जोडून मग लेख लिहिलेले असतात पत्रकारांकडनं. आणि त्यामुळे असा कोणाचा नेमका पाहुणचार जोडलाय की ज्याच्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री नसून कोणाचं तरी कठपुतळी आहेत. अशा प्रकारची भूमिका मांडायला ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या वर्तमानपत्राचा वापर करावा लागतोय. मला खरंच कळत नाही आहे की ही जर अवस्था झाली असेल तर आता आणखीन पुढे काय बघायचं बाकी राहिलेलं आहे. पुढच्या निवडणुका जर लढल्याच, लंडनला गेले नाहीत आणि इकडनं लढल्या, तर झेंडा हिरवा करून इंडियन युनियन मुस्लिम लीग वगैरे बरोबर पुन्हा एकदा निवडणुका लढायचा बेत दिसतोय. जे काही चाललंय ते भयंकर आहे. लोकांचं लक्ष नाही आहे, कारण तसं आता दखल घेण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही आहे. पण लोकांचं लक्ष नाही आहे म्हणून अशा प्रकारच्या जर गोष्टी लिहिल्या जात असतील, अशा प्रकारचे विषय मांडले जात असतील, तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने सद्गुण विकृतीचा त्याग करून, केंद्र सरकारने दुर्लक्ष करतोय त्याचा त्याग करून या अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. इथे कुठेतरी शहरी नक्षलवादाची किंवा मग फुटीरतावादाची लागण झाल्याचा वास या लेखात मला येतो आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.